नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयएस अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपलं सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये आपण डिस्कस करणार आहोत जो अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे आपला टाईम अँड वर्क. राईट, काळ आणि काम. कुठल्याही एक्झाम असो, कुठल्याही परीक्षेमध्ये टाईम अँड वर्क या टॉपिकवर आपल्याला प्रश्न विचारलेले दिसून येतात. राईट, आणि आजच्या सेशनमध्ये आपण टाईम अँड वर्कची संकल्पना तसेच आजपर्यंत आयोगाने जेवढे काही क्वेश्चन विचारलेले आहेत टाईम अँड वर्कवर, राईट, त्या प्रश्नांचं सखोल विश्लेषणसुद्धा आजच्या सेशनमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. मुख्य म्हणजे एक्झाम ड्युरेशनमध्ये पर्टिक्युलर क्वेश्चन कशा रीतीने सोडवावा या सर्व गोष्टीसुद्धा आज आपण आजच्या सेशनमध्ये शिकणार आहोत. चला मग आपल्या या सेशनला सुरुवात करूया. राईट, टाईम अँड वर्क, काळ आणि काम. याच्यामध्ये बेसिक काय आहे ते सुरुवातीला आपण जाणून घेणार आहोत. बेसिक कन्सेप्ट. राईट, बेसिक कन्सेप्ट. कुठलंही काम असेल, प्रत्येक गोष्टीला त्याची कार्यक्षमता असते. त्या पर्टिक्युलर दिवसाला आपण सपोज मी जर म्हटलं तुम्हाला की झाडं लावण्याचं काम दिलेलं आहे. ए हा एक व्यक्ती आहे, हा 10 झाडे लावतो आहेत एका दिवसाला. बी हा व्यक्ती आहे, तो 15 झाडे लावतो आहेत एका दिवसाला. म्हणजेच काय दिसून येतो आहे की याची जी कार्यक्षमता आहे बीची ती एपेक्षा कशी दिसून येत आहेत, जास्त दिसून येतात. कारण जे यालाही टाईम कसा आहे, सेम आहे. हाही एक वन डेमध्ये 10 झाडं लावतो आहेत ए, बी सुद्धा एका दिवसामध्ये 15 झाडं लावतो आहेत एक्झॅक्टली. म्हणजे इथे काय दिसून येतो आहेत की जो बी आहेत याची जी कार्यक्षमता आहे एपेक्षा 1.5 पट दिसून येत आहेत आपल्याला. राईट, जर का इथे म्हटलं मी की रेशो एफिशियन्सीचा जर रेशो जर फॉर्म करायचा असेल तर तो अशा पद्धतीने होईल 5 2 10 5 3 15 सो 2:3. हा काय बनणार, इफिशियन्सीचा रेशो म्हणजे कार्यक्षमता. याच्यामध्ये अतिशय महत्त्वाचा जो घटक आहे तो आहे कार्यक्षमता, इफिशियन्सी. इफिशियन्सी ही गोष्ट जर तुम्हाला कळली तर टाईम अँड वर्क असेल किंवा पाईप अँड सिस्टम असेल, पाण्याची टाकी व नळ असेल, या दोन्हीही चॅप्टर आपल्याला खूप सोपे जातात, सरळ जातात. राईट, आता जसं की आता इथे सांगितलेलं आहे की ए हा व्यक्ती एका दिवसाला 10 झाडं लावतो आहे, बी हा व्यक्ती त्यालाही एकच दिवस देतो आहे आणि तो एका दिवसामध्ये 15 झाडं फिनिश करतो आहे. जो इफिशियन्सीचा जो रेट येतो आहे तो दोघांचा 2:3 येतो आहे. 2:3 म्हणजेच बी हा व्यक्ती काय 1.5 पट काम करत आहेत, कोणाच्या, एच्या 1.5 पट काम बी हा व्यक्ती करतो आहे. एक्झॅक्टली ही गोष्ट इथे महत्त्वाची होती आणि हे इफिशियन्सीच्या माध्यमातूनच आपल्याला टाईम अँड वर्क बेसिसवरचे प्रश्न सोडवता येतात. राईट, ठीक आहे. आता जर का आपल्याला इथे विचारलेलं आहे की इफिशियन्सी जर फाइंड आउट करायची असेल तर कशा रीतीनं फाइंड आउट करणार हो, सर्वात महत्त्वाचं. ठीक आहे, ओके. इफिशियन्सी इक्वल टू, इफिशियन्सी म्हणजे कार्यक्षमता बरोबर टोटल वर्क डिवायडेड बाय टोटल टाइम. राईट, एकूण काम भागाकारामध्ये एकूण वेळ, एकूण लागलेला वेळ. एक्झॅक्टली ज्या पद्धतीनं आपण बघितलेलं होतं, 10 एका दिवशी 10 झाडं लावत आहेत, बी एका दिवशी 15 झाडं लावतो आहेत. म्हणजे जर का मी इथे म्हटलं आता एच्या बाबतीत जर कन्सिडर केलेलं की एची इफिशियन्सी किती येणार, एका दिवशी 10 झाडं लावत आहे, टोटल टाईम किती दिला त्याला, एक दिवस दिलेला आहे म्हणजे 10/1. म्हणजे एची जी इफिशियन्सी येत आहे ती किती येत आहे, 10 येत आहेत. त्याच्यानंतर बीच्या बाबतीत सांगायचं झाल्यास बी बरोबर, बी एका दिवशी 15 झाडं लावतो आहेत एका दिवसामध्ये, सो 15 डिवायडेड बाय 1 म्हणजेच बीची इफिशियन्सी किती आलेली आहेत, 15 आलेली आहेत. आणि इन केस जर मला आता याच्यामध्ये कंपॅरिझन करायला सांगितलेलं आहे, दोन व्यक्तींच्या कार्यक्षमतेमध्ये कंपॅरिझन करायला जर सांगता आहेत तर त्या केसमध्ये आपल्याला माहिती आहे आपण रेशो अँड प्रपोर्शन हा घटक व्यवस्थितरित्या शिकलेलो आहे. तिथे म्हटलेलं आहे मी कंपॅरिझन कुठल्या गोष्टीमध्ये कंपॅरिझन करत, म्हणजे कुठल्या टॉपिकच्या माध्यमातून आपण कंपॅरिझन करतो आहेत. एक रेशो, पर्सेंटेज आणि फ्रॅक्शन या 3 गोष्टींच्या आधारे आपण 2 व्हॅल्यूजमध्ये 2 नंबरमध्ये आपण तुलना करतो आहेत. राईट, जसं की 10 आणि 15 याचा जर रेशो जर फॉर्म करायचा असेल तर 5 2 10 आणि 5 3 15 म्हणजे 2:3 हा काय येणार त्यांचा कार्यक्षमतेचा रेशो. राईट, ठीक आहे. आता त्याच्यासोबतच आणखी इन केस सपोज जर मला आता इथे टोटल वर्क जर काढायला सांगितलेलं आहे, इफिशियन्सी आलेली आहेत आपल्याला किंवा इफिशियन्सी दिलेली आहेत,
टोटल वर्क माहिती नाही आहे, टाईम दिलेला आहे, राईट. मग काय करणार, टाईम इंटू इफिशियन्सी इक्वल टू काय येणार आपल्याला, टोटल वर्क मिळणार. बरोबर आहेत, काय मिळणार, टोटल वर्क. एक्झॅक्टली, टाईम इंटू इफिशियन्सी इक्वल टू टोटल वर्क. किंवा आपल्याला टाईम जर कळायचं असेल तर त्या केसमध्ये काय निघणार, टाईम इक्वल टू, त्या केसमध्ये असं लिहिणार आपण, टाईम इक्वल टू टोटल वर्क डिवायडेड बाय इफिशियन्सी. एक्झॅक्टली, म्हणजेच काय मिळणार आपल्याला इथे, टाईम मिळणार. आता हीच गोष्ट आपल्याला पाईप अँड सिस्टममध्ये सुद्धा, पाईप अँड सिस्टममध्ये सुद्धा लागू होते. नळ आणि पाण्याची टाकी याच्यावर विचारलेल्या प्रश्नांमध्ये सोबतच टाईम अँड वर्क याही घटकावर ही कन्सेप्ट तर आहेत जे आपण आज लर्न करतो आहेत, राईट. सेम कन्सेप्ट आपले पाईप अँड सिस्टम, नळ आणि पाण्याच्या टाकीला सुद्धा अप्लाय होतो आहेत, राईट. हीच याच्यामधले एक बेसिक अशी गोष्ट होती की जी कन्सेप्ट ज्याला आपण म्हणतो आहे टाईम अँड वर्कमधली काय कन्सेप्ट आहेत, तर टाईम अँड वर्क मधली हे एकमेव अशी कन्सेप्ट आहेत की ही गोष्ट जर तुमच्या लक्षात आली तर बाकी जे विचारलेले प्रश्न आहेत ते अगदी सरळ आणि सोपे बनतात. ओके, ठीक आहे. चला, आता ही गोष्ट आय होप तुम्हाला कळली असेल की कशा पद्धतीने उदाहरणादाखल मी सांगितलेलं आहेत की ए हा व्यक्ती एक काम, ए हा व्यक्ती एक 10 झाडं लावायला एक काम 15 दिवसात करतो आहेत. ए हा व्यक्ती एक काम 15 दिवसात करतो आहेत. बी हा व्यक्ती तेच काम 10 दिवसात पूर्ण करतो आहेत. जेवढे ए ते पर्टिक्युलर काम आहे जे की विशिष्ट असं स्वरूपाचं काम दिलेलं आहे. आपण खड्डे खोदायला लावलेले आहेत ए आणि बीला, राईट. ए आणि बीला खड्डे खोदायला लावले, जेवढे खड्डे ए खोदतोय तेवढेच खड्डे बी सुद्धा खोदतो आहेत. एक्झॅक्टली, परंतु जो टाइम घेतो आहेत ए तो बी पेक्षा 5 दिवस जास्त घेतो आहेत. किंवा ए ते खड्डे खोदायला 15 दिवस घेतो आहेत, बी ते खड्डे खोदायला 10 दिवस घेतो आहेत. सो सर आपल्याला जे वर्क दिलेलं आहे ते तर माहिती नाही आहेत एक्झॅक्टली किती आहेत. तर अशा केसमध्ये आपण घेतो आहेत की जे 15 आणि 10 दोन्हीही संख्येने भाग जाईल अशी लहानात लहान संख्या आपल्याला घ्यायची असते. म्हणजे ती काय असते आपली एलसीएम. ती संख्या कुठली असणार, ती 15 आणि 10ला भाग जाणारी लहानात लहान संख्या असते आपली एलसीएम, लिस्ट कॉमन मल्टिपल, राईट. तर 15 आणि 10चं एलसीएम काय असणार, 30. आता इन केस सपोज जर मी म्हटलेलं आहे की 30 खड्डे ए आणि बीला खोदायचे आहेत, राईट. ए 30 खड्डे 15 दिवसात संपवतो, बरोबर आहेत, आणि बी 30 खड्डे 10 दिवसात फिनिश करतो आहेत. इथं काय मिळणार आपल्याला, त्यांचा रेट कळणार इफिशियन्सीचा म्हणजे कार्यक्षमतेचा. तर ए हा व्यक्ती एका दिवसाला किती खड्डे खोदत असणार, सो 30 डिवायडेड बाय 15 म्हणजेच किती येणार, 2. ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं होतं की मला जर इफिशियन्सी जर फाइंड आउट करायची असेल तर इफिशियन्सी इक्वल टू टोटल वर्क किती आहे, टोटल वर्क अपॉन टाइम. आणि जे टोटल वर्क दिलेलं आहे ते 30 आहेत आणि जो टाइम लागतो आहे एला 15 लागतो आहेत, म्हणजे तो एका दिवसाला 2 खड्डे खोदतो आहेत. इफिशियन्सीचा रेट किती आला त्याचा, 2 आलेला आहे. एका दिवसाला 2 खड्डे खोदतो आहेत. तर बी एका दिवसाला किती खड्डे खोदत असणार, सेम सर 30 डिवायडेड बाय 10 म्हणजे एका दिवसाला 3 खड्डे बी खोदत असणार. दॅट्स इट. आणि अशा केसेसवरच तुम्हाला प्रश्न विचारले जातात. सिंपल आहे, राईट. आता आपण बऱ्याचदा जे आपण एकदम प्रॉपर याच्या थ्रू जर जातो म्हटलं तर 1/15 हा ए झालेला आहे, त्याच्यानंतर बी झालेला आहे 1/10. या आधारावर आपण बऱ्याचदा प्रश्न सॉल्व्ह करतो आहे. सो मी म्हणेल की यार रादर ही गोष्ट शिकण्यापेक्षा ना ही गोष्ट कशी आहे की एक्झाम ड्युरेशनमध्ये आपल्याला लगेच प्रश्न तो क्लिक करायचा असतो. 36 सेकंद आपल्याला एका प्रश्नाला देण्यात येतात. तो 36 सेकंदाच्या आत जर प्रश्न सॉल्व्ह होत असेल तर वेल अँड गुड यार, बाकीच्या प्रश्नाला आपल्याला चांगला वेळ देता येतो, राईट. सोप्या असलेल्या प्रश्नाला 20 सेकंदमध्ये सुद्धा अटेम्प्ट झालेलं जबरदस्त राहील आपल्यासाठी, बरोबर. त्याच पद्धतीने आता जर मी म्हटलेलं आहे की एची जी इफिशियन्सी आलेली आहे ती 2 युनिट आलेली आहेत, म्हणजे 2 खड्डे एका दिवशी खोदतो आहेत. बी एका दिवशी 3 खड्डे खोदतो आहेत, एक्झॅक्टली. आणि मी जर म्हटलेलं आहे की दोघंही मिळून ते दोघंही एकाच वेळेला कामाला लागले तर ते 30 खड्डे खोदायला त्यांना किती दिवस लागतील, राईट. तर मग काय करणार आपण, यांची इफिशियन्सीचा बेरीज करणार. म्हणजे ए एका दिवशी 2 खड्डे खोदतो आहेत, बी एका दिवशी 3 खड्डे खोदतो आहेत. 3 + 2 5. जर दोघांनाही आपल्याला दोघांना मिळून ते काम किती दिवसात फिनिश करणार, दोघंही रोज येत आहेत. तर एका दिवशी ते यांचे खड्डे किती खोदल्या जात आहेत, 5 खड्डे खोदल्या जात आहेत. 30 खड्डे खोदायला 30 डिवायडेड बाय 5, 5 × 30.
म्हणजे 6 दिवस त्यांना लागणार, ए आणि बी या दोघांना. ठीक आहे, चला याच आधारावर आपले प्रश्न आहेत, सरळ आहे, सोपे आहेत. आता एक ही कन्सेप्ट झाली. त्याच्यानंतर आणखी दुसरी एक कन्सेप्ट अशी असते की ते पण आपण शिकून घेऊया. काही वेळेला आपल्याला काय दिलं जाईल, माणसं दिले जाईल की पर्टिक्युलर माणसं दररोज 4 तास, 5 तास, 6 तास काम करून आणि जेवढे दिवस घेत आहेत तेवढ्या दिवसांमध्ये ते वर्क फिनिश करत आहेत. बरोबर आहेत, जे वर्क आहेत ते फिनिश करत आहेत. आणि सेम त्याच इफिशियन्सीच्या रेटनी म्हणून आपण इक्वल घेतो आहेत. आणखी अतिरिक्त जे काही माणसं असेल M2 कन्सिडर करतो आहेत मी, M2 माणसं घेतो आहेत, ते H2 आवरमध्ये म्हणजे जे काही आवर असेल 4, इथे 6 असेल तर इथे 4 तास काम करून, राईट. आणि आपल्याला इथे म्हटलेलं आहे जे काही दिवस असेल ते दिवसांमध्ये तेच पर्टिक्युलर वर्क फिनिश करतात. आता हे काय झालेलं आहे, हे जेवढी इफिशियन्सी आहेत ना तेवढ्याच ह्या इफिशियन्सीच्या रेटनी हे काम करत आहेत. त्याच्यामुळे हा जो फॉर्म्युला आहे तो हा अशा पद्धतीनं फ्रेम होतो आहेत. यावरही आधारलेले प्रश्न आपल्याला दिसून येतील, राईट. ही गोष्ट प्रत्येक फॉर्म्युला कशा रीतीनं फ्रेम झालेला आहे, कशा रीतीनं सेट होतो आहेत, या गोष्टी शिकणं गरजेचं आहे. मग या गोष्टी जर शिकलो तर फॉर्म्युला पाठ करायची कुठलीही गरज आपल्याला भासणार नाहीत, राईट. सोपं आहे आणि सरळ आहे. ठीक आहे, चला एक मी जर म्हटलेलं आहे आता तुम्हाला की 10 माणसं रोज 4 तास काम करून 3 दिवसामध्ये एक काम संपवतात. एक्झॅक्टली 3 दिवसामध्ये एक काम संपवतात. तर किती माणसं रोज 2 तास काम करून 10 दिवसामध्ये ते काम संपवतील, राईट. ते काम संपवतील म्हणजे जे हे एक काम आहेत हेच काम किती माणसं संपवतील 10 दिवसामध्ये रोज 2 तास काम करून. तर आपल्याला इथे दिसून येते यार की 10 कॅन्सल्ड, 2 2 4, 2 3 6. म्हणजे एमची जी व्हॅल्यू आलेली आहेत आपली, ती एमची व्हॅल्यू काय आलेली आहेत, M2 = 6. म्हणजे जी माणसं लागणार आहेत आपल्याला ती किती माणसं लागणार आहेत, 6 माणसं लागणार आहेत त्या गोष्टी करता. आलं का लक्षात? ठीक आहे. इथे काय दिसून येत आहेत, इथे 10 माणसं दिसून येत आहेत, 4 तास काम करतात, 3 दिवसात ते काम फिनिश होत आहेत. इथे काय दिसून येत आहेत, 10 दिवस घेत आहेत, 2 तास काम करत आहेत आणि आपल्याला माणसं विचारलेली आहेत. तर माणसं किती लागतील आपल्याला तिथे, तर ते किती दिसून येत आहेत, 6 माणसं आपल्याला तिथे दिसून येत आहेत की 6 माणसं लागतील तेच काम फिनिश करायला. जेवढी इफिशियन्सी याची आहे तेवढीच इफिशियन्सी याची आहे. एक्झॅक्टली. ठीक आहे. कधी कधी इफिशियन्सी आपल्याला बॅलन्स करावं लागतं, जी कार्यक्षमता आहेत ते बॅलन्स करून समतोलमध्ये आणून पुढील प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करावे लागतात. आता जेव्हा जसं ज्या पद्धतीनं प्रश्न येतील त्या पद्धतीनं आपण त्या प्रश्नाला डील करणार आहोत. ओके, ठीक आहे, चालेल. चला, त्याच्यानंतर एक ही गोष्ट झालेली आहे. आता बऱ्याचदा याच्यामध्ये वेजेस बेसिसवरचे प्रश्न येतात, मजुरी, राईट. पर्टिक्युलर माणसाला पर्टिक्युलर मजुरी. तर अशा केसमध्ये हा जो फॉर्म्युला आहे हा M × D × H डिवायडेड बाय W × मनी. आता मनी इथे किंवा हे घेतो आहे, रुपीज घेतो आहेत म्हणून अशा पद्धतीचं एक साईन घेतो आहे रुपीजचं. ठीक आहे. = M2 × D2 × H2 डिवायडेड बाय W2 × रुपीज. ठीक आहे, दॅट्स इट. आता हे जी मजुरी आहे ती इथेच येणार, कुठलंही काम असेल, खेळणी बनवण्याचं काम आहे, बाटली बनवण्याचं काम आहेत, राईट. बाटली बनवण्याचं काम दिलं आहे तुम्हाला, खड्डे खोदण्याचं काम दिलेलं आहे, घरांचं बांधकाम करण्याचं काम दिलेलं आहे. तर त्या केसमध्ये आपण जे काम दिलेलं आहे ते आपण ऑलवेज बेसला घेणार आणि पैसेसुद्धा आपण बेसला घेणार आणि हे मल्टिप्लिकेशनमध्ये असणार. एक्झॅक्टली. ठीक आहे. हे एक बेसिक गोष्ट आहेत काळ आणि काममधली. ओके, ठीक आहे. आता ह्या दोनच गोष्टीच्या आधारावर आपल्याला संपूर्ण PYQ अटेम्प्ट करता येतात आणि याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही आहे याच्यामध्ये. ठीक आहे, सरळ सोपं आहेत. इफिशियन्सी कढली तर बाकी या सर्व गोष्टी सोप्या जातात. ठीक आहे, चालेल. हां, जी आपली 30 एप्रिलला जी एक्झाम आहे त्याकरिता ही आपल्या ॲपवर टेस्ट सिरीज उपलब्ध आहेत, राईट. ही टेस्ट सिरीज दोन्ही भाषेमध्ये आहेत, मराठी आणि इंग्लिश. आणि मुख्य म्हणजे ही टेस्ट सिरीज स्पष्टीकरणासहित आहेत. याचं स्पष्टीकरण तुम्हाला ॲपवर मिळून जाईल. या टेस्टमध्ये मी मॅथ्सचं ॲनालिसिस देतो आहे, राईट. हे आपलं जे ॲप आहे विदर्भ IAS अकॅडमीचं, गुगल प्ले स्टोअरला विदर्भ IAS अकॅडमी सर्च केल्यानंतर
2 ते 3 ॲप सजेशनमध्ये येतील. त्यापैकी एज्युकेशन ट्री मीडिया हे ॲप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. ठीक आहे, चला बघूया, आपण सुरुवात करूया प्रिव्हियस इयर क्वेश्चनला. राईट, आणि हे रिसेंटली झालेले जे एक्झाम आहेत त्याच्या 2017पर्यंत अप टू 2017पर्यंतचे जेवढे काही एक्झाम झालेले आहेत तर 2017पर्यंतच्या एक्झाममध्ये जेवढे काही टाईम अँड वर्कवर प्रश्न विचारलेले आहेत ते सर्वच्या सर्व आपल्या या PPT मध्ये दिसून येतील. ठीक आहे, 1-2 क्वेश्चन मिस झाले तर ते पण सांगाल मला, परंतु मी संपूर्ण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामध्ये पवन एक काम पूर्ण करण्यास 12 दिवस लावतो, तेच काम जीवन 6 दिवसात पूर्ण करतो, तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील. राईट, तर मी म्हटलेलं आहे जो पवन आहे ते 12 दिवसामध्ये ते काम पूर्ण करतो आहेत आणि जीवन जो आहे तो 6 दिवसामध्ये ते काम पूर्ण करतो आहे. जर टाईम जर कमी लागत असेल तर ऑब्व्हियसली त्याची एफिशियन्सी कशी असणार, जास्त असणार. पवनपेक्षा जीवनची एफिशियन्सी ऑब्व्हियसली जास्त असणार, कारण जीवन पर्टिक्युलर टाईमला 6 दिवसामध्ये फिनिश करतो आहे, जे की पवन त्याला 12 दिवस लावतो आहे. एक्झॅक्टली टाईम माहिती नाही आपलं, वर्क माहिती नाही आहे सर आपल्याला. मग काय घेणाऱ्याचा 6 आणि 12चा LCM जो किती येतो आहे, 12 येतो आहे लसावी. राईट, आता 12 जर मी सांगितलं की 12 झाडं पवनला लावण्याकरिता आपल्याला दिलेली आहेत, तर 12 झाडं पवन हा 12 दिवसामध्ये फिनिश करतो आहे. एक्झॅक्टली 12 जी झाडं आहेत ती 12 दिवसामध्ये पवन फिनिश करतोय, तर एका दिवशी किती झाड लागवड करत असणार, ऑब्व्हियसली यार 1 झाड लागवड करत असणार. सो याची एफिशियन्सी किती आली, पवनची 1 युनिट आलेली आहेत. त्याच्यानंतर जो जीवन आहेत, जीवन 12 झाडं 6 दिवसामध्ये फिनिश करतात, तर ऑब्व्हियसली यार 12/6 म्हणजेच किती येणार, 2 युनिट याची एफिशियन्सी येणार. कोणाची, जीवनची. आता दोघेही मिळून जर कामाला सुरुवात करत आहेत तर दोघेही मिळून एका दिवशी किती झाडं लावतात, 3 झाडं लावतात. 12 झाडं लावायला त्यांना किती वेळ लागणार, किती टाईम लागणार, सो 4 डेज, 4 दिवस त्यांना लागणार. पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असेल. बघा आता 4 दिवस आले ना, लगेच 4 ऑप्शन क्लिक करायचं का नाही, ऑप्शन थोडं ऑब्झर्व करायचं आणि 4 हा अंक कुठे दिसत आहेत तेवढं फाइंड आउट करायचं. ठीक आहे, चालेल. 4 ही संख्या कुठे दिसून येत आहेत ते लक्षात घ्यायचं. ओके, एक काम पूर्ण करण्यासाठी लीनाला 6 दिवस लागतात, तेच काम पूर्ण करण्यासाठी मीनाला 12 दिवस लागतात, तर टीनाला 4 दिवस लागतात. तिघींनी मिळून काम केल्यास ते काम किती दिवसात संपेल. एक्झॅक्टली, तर अशा पद्धतीचा प्रश्न आहे सर. 3 व्यक्ती काम करत आहेत. आधी आपण 2 व्यक्तीचं उदाहरण बघितलं, त्याच पद्धतीनं आता हे तिसरे व्यक्ती 3 व्यक्तीचं कन्सिडर करणार आपण. जे लीना आहे तिला 6 दिवस लागतात, तेच काम पूर्ण करण्यासाठी मीनाला 12 दिवस लागतात, तर टीनाला 4 दिवस लागतात. जे काही काम असेल पर्टिक्युलर काम, राईट, या अशा पद्धतीनं ते काम करतात. तर तिघीं मिळून काम केल्यास ते काम किती दिवसात संपेल. मग अशा केसमध्ये आपण काय घेतो, 6, 12, 4चा LCM जो किती येतो आहे, 12 येतो आहे. 12 जर LCM येत असेल तर एका दिवशी लीना 12 झाडं लावायला सांगतो आहेत मी. ठीक आहे, जे टोटल वर्क आलेलं आहे आपलं ते किती आहेत, 12 युनिट. हे 12 युनिट 6 दिवसामध्ये लीना फिनिश करते आहेत. राईट, तर एका दिवशी किती युनिट काम फिनिश करत आहेत, 2 युनिट काम फिनिश करत आहेत. एफिशियन्सी किती येणार तिची, 2 येणार. 6 2 12. राईट, आता तुम्ही म्हणाल की झाडं कुठून आणलाय, सो त्याच्यासाठी मी युनिट वापरतोय, नाहीतर आपण झाडं सुद्धा वापरून ही गोष्ट, झाडा हा शब्द सुद्धा वापरून ही गोष्ट चांगल्या पद्धतीने लक्षात येऊ शकते. 12 झाडं लागवडीला दिलेली आहेत. लीना 12 झाडं 6 दिवसात फिनिश करते, एका दिवशी 2 झाडं. मीना एका दिवशी 1 झाड लागवड करणार, तर टीना एका दिवशी 12/4 म्हणजेच किती येणार, 3 झाडं लागवड करणार. एक्झॅक्टली एका दिवशी टीना 3 झाडं लागवड करत आहेत, त्याच्यामुळे हिची एफिशियन्सी ऑब्व्हियसली आपल्याला जास्त दिसून येत आहेत. हे बघा, लीनाची एफिशियन्सी एका दिवशी 2 झाडं लागवड करण्याची आहेत, मीनाची एफिशियन्सी एका दिवशी 1 झाड लागवड करण्याची आहेत, तर टीनाची एफिशियन्सी एका दिवशी 3 झाडं लागवड करण्याची आहेत. एक्झॅक्टली, आता जर यांची जर बेरीज करतो आहेत, इथे म्हटलेले आहेत आपल्याला, तर तिघींनी मिळून ते काम केल्यास ते काम किती दिवसात संपेल. 3 आणि 3 6, 3 आणि 2 5 आणि 1 6, म्हणजे 6 झाडं जर एका दिवशी लागवड होत असेल तर 12 झाडं लावायला किती वेळ लागणार त्यांना. जी एफिशियन्सी आली, टोटल एफिशियन्सी किती आहेत, 6 आहेत, टोटलवर किती आहेत, 12 आहेत, इक्वल टू 2 काय आलेली आहेत आपली, टाईम आलेला आहे. किती दिवस, 2 दिवस आपल्याला इथे लागणार आहेत. ओके, ठीक आहे, फार सोपा आणि सरळ आहेत. तर ज्या पोरांचं बेसिक चांगला नाही आहे त्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं मला ह्या सर्व गोष्टी सांगाव्या लागतात, कारण याच्यावर असलेले प्रश्न आपल्याला सुटले नाही पाहिजेत.
बिलकुल त्याला तुम्ही अटेम्प्ट करायलाच पाहिजेत. विश्व जे काम 8 दिवसात करतो ते काम सृष्टीला 10 दिवस लागतात, राईट. जर दोघे मिळून ते काम करत असतील तर ते काम पूर्ण करण्यास किती वेळ लागेल? साधे सरळ असे सोपे प्रश्न विचारलेले आहेत. ह्यामध्ये मेन्सचे सुद्धा प्रश्न आहेत. मेन्स एक्झामला ASO असो, STI असो किंवा PSI असो, टॅक्स असिस्टंट असो किंवा क्लर्क असो, त्या सर्वच्या सर्व परीक्षेमधले मी हे प्रश्न घेतलेले आहेत. विश्व जे काम 8 दिवसात करतो तेच काम सृष्टी 10 दिवसात करते. जर दोघे मिळून जर काम करत असतील तर ते काम किती दिवसात, किती वेळ, ते काम पूर्ण करण्यास किती वेळ लागेल? एक्झॅक्टली 8 आणि 10चा LCM जो किती येतो आहे 40, 5, 4 बरोबर आहेत. जर दोघा मिळून एका दिवशी किती युनिट काम होत आहेत? 9 युनिट काम होत आहेत किंवा 9 झाडं लागवड होत आहेत एका दिवशी. टोटल झाडं किती लावायची आहेत? 40 झाडं लावायची आहेत. सो 40 झाडं जर लावायची असेल तर 40 डिवायडेड बाय 9, टोटल वर्क डिवायडेड बाय टोटल इफिशियन्सी इक्वल टू आपल्याला काय मिळणार? टाईम मिळणार. बरोबर आहेत. 9 चौक 36, 4.4/9. हा काय लागणार? वेळ लागणार. 4.4/9 म्हणजे आपला आन्सर ऑप्शन क्रमांक 4 हे याचं उत्तर असेल. ओके, 4.4/9. नेक्स्ट प्रश्नाला जाऊया. नेक्स्ट प्रश्न बघा. जर 14 मजूर रोज 6 तास काम करून 21 खेळणी बनवतात तर 8 मजूर रोज 7 तास काम करून किती खेळणी बनवतील? बरोबर आहेत. ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं होतं की MDH डिवायडेड बाय W इंटू वेजेस किंवा W इंटू रुपीज मजुरी. ठीक आहे. इथे म्हटलेलं आहे 14 मजूर, जो आपला बेसिक असलेला फॉर्म्युला कुठला आहे की M इंटू D इंटू H डिवायडेड बाय वर्क इक्वल टू M2 इंटू D2 इंटू H2 डिवायडेड बाय W2. एक्झॅक्टली हा M1 D1 H1 डिवायडेड बाय W1, M2 D2 इंटू H2 डिवायडेड बाय W2. 14 मजूर आहेत. 14 गुणेला 6 तास, 6 तास काम करून 21 खेळणी बनवतात. बरोबर आहेत. 14 मजूर रोज 6 तास काम करून 21 खेळणी बनवतात तर 8 मजूर रोज 7 तास काम करून किती खेळणी बनवत असतील? जे खेळणी आहेत, खेळणी काय आहेत? ऑब्विसली वर्क असणार, टोटल वर्क, राईट. म्हणून काय टोटल वर्क बेसला येणार आणि आपल्याला इथे दिसून येते 14 गुणेला 6 डिवायडेड बाय 21. आता मला एक सांगा, इथे डेज म्हटलेले आहेत का? नाही, राईट. इथे डेज आलेला नाही आहेत, इथे अवर आलेला आहेत, तास आलेला आहेत, म्हणून M इंटू H केलेला आहे. त्याच्यामुळे इथे आणि आपल्याला विचारलेलं आहे हा W2ची व्हॅल्यू विचारलेली आहेत. इथलं वर्क आपल्याला काढायचं आहे. हे ज्या एफिशियन्सीच्या रेटनी काम करतात तेवढ्याच एफिशियन्सीच्या रेटनी हे काम करतात, म्हणून आपण इक्वलचं साईन इथे पुट केलेलं आहे. आलं का लक्षात? चला, तर इथे जर बघतो आहेत 7 दोन्ही 14, 7 त्रिक 21, 3 दोन्ही 6. आता 2 गुणेला 2 4, 2 गुणेला 2 4 इक्वल टू 8 गुणेला 7. ठीक आहे. आणि हा W2 इकडे येणार. बरोबर आहेत. 4 जर इकडे जात असेल, 4 दुनी 8, 7 दुनी 14. ज्या खेळणी बनत आहेत त्या किती बनत आहेत? 14 खेळणी बनत आहेत. आन्सर ऑप्शन क्रमांक आपलं काय असणार? 2 असणार, राईट. तर मी कॅल्क्युलेशनला इथं वेळ याच्यासाठी लावतो आहे की ते प्रत्येक गोष्ट सर्वांना समजली पाहिजे. अदरवाईज हे इथलं इथं सुद्धा होऊ शकते. 2 दोन्ही 4, 4 दोन्ही 8, 7 दोन्ही 14. हा क्वेश्चन मार्क इकडे गेल्यानंतर 14 होऊन जातात. ठीक आहे. ज्याची प्रॅक्टिस चांगली आहे त्याच्या सर्व गोष्टी सोप्या सरळ होऊन जातात. खूप काही असा वेळ लागत नाही त्याला. जे काम संजू 45 दिवसात करतो तेच काम राजू 30 दिवसात करतो आहेत. जे काम संजू 45 दिवसात करतो आहे तेच काम राजू 30 दिवसात करतो आहे. तर ते दोघे मिळून तेच काम किती दिवसात करतील? सोपा आहे प्रश्न. 45 आणि 30चा LCM किती येणार? 180. एक्झॅक्टली. म्हणजे 45च्याही पाण्यामध्ये 180 आहेत, 30च्याही पाण्यामध्ये 180 आहेत. 260 पण 360 पण आहेत, नो डाऊट. परंतु 360च्या आधी आपल्याला 180 जर मिळत असेल छोटी व्हॅल्यू तर आपलं कॅल्क्युलेशन वाचून जाते, राईट. व्हॅल्यूज जर छोट्या असल्या तर आपल्याला कॅल्क्युलेशन करायला इझी होते. ठीक आहे. 45 गुणेला 4 म्हणजेच 180, 30 गुणेला 6 म्हणजे 180. म्हणजे 180 डिवायडेड बाय 30 केल्यानंतर तुम्हाला 6 मिळतात. 180 डिवायडेड बाय 45 केल्यानंतर 4 मिळतात. एक्झॅक्टली. तर दोघे मिळून तेच काम करत असताना दोघे मिळूनची इफिशियन्सी किती बनत आहेत? 10 बनत आहेत. आणि 180 काम आपल्याला करायला दिलेलं आहेत. रोज 10 युनिट काम करतो आहेत तर आपल्याला जे दिवस लागणार ते किती लागणार? 18 डेज.
राईट. आन्सर ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं उत्तर असणार. खूप सरळ आणि सोप्या पद्धतीचं हे प्रॉब्लेम आहेत, खूप काही असे अवघड वगैरे नाही आहेत. जे काम राजू 60 दिवसात करतो तेच काम संजू 40 दिवसात करतो आहेत. अच्छा, हे वेगळं आहे. तेच काम संजू 40 दिवसात करतायत, तर ते दोघे मिळून तेच काम किती दिवसात फिनिश करतील. आता जो राजू आहे तो 60 दिवसामध्ये पर्टिक्युलर वर्क फिनिश करतो आहेत आणि जो संजू आहे संजूला 40 दिवस लागत आहेत. ऑब्व्हियसली याच्यापेक्षा हा दिवस जर कमी घेत असेल तर कार्यक्षमता कोणाची जास्त असणार? संजूची. एक्झॅक्टली. ठीक आहे. आता 60 आणि 40चं आपण काय घेणार? LCM घेणार, म्हणजेच टोटल वर्क मिळणार आपल्याला. 60 आणि 40चा LCM काय येणार? 120. 120 हा अशी संख्या आहे 40च्याही पाण्यामध्ये येते, 60च्याही पाण्यामध्ये येते, परंतु येत असताना ती सर्वात लहान आहेत. 240 येतात, नो डाऊट. 60च्याही पडत येतात, 40च्याही पडत येतात, परंतु आपल्याला 120 लहानात लहान संख्या मिळाल्यामुळे आपलं कॅल्क्युलेशन थोडं इझी होते आणि व्हॅल्यूसुद्धा कमी येतात. पर डे 2 इफिशियन्सी याची आणि याची 3. 3 आणि 2 5. सो 120 डिवायडेड बाय 5 इक्वल टू 24. 24 दिवसामध्ये ते दोघंही काम फिनिश करतील. आन्सर ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं उत्तर असेल. आणि जे विचारलेले प्रश्न आहेत ते असेच आहेत, खूप काही अवघड वगैरे नाही विचारलेले आहेत. बरोबर आहे. हां. ए आणि बी एक काम अनुक्रमे 15 आणि 10 दिवसामध्ये पूर्ण करतात. दोघांनी एकत्र काम करण्यास सुरुवात केली, परंतु 2 दिवसानंतर बीला काम सोडावे लागले आणि उरलेले काम एने पूर्ण केले. हे काम किती दिवसांमध्ये पूर्ण झालेले आहेत? आता इथे काय होऊन राहिलेलं आहे, इथे क्वेश्चन थोडासा चेंज झालेला आहे. ॲक्च्युली ज्या पद्धतीनं आपण येतोय तीच पद्धत इथे अवलंबवायची आहे. त्याच्यामध्ये काहीही असा आगळा वेगळा नाही आहे. जस्ट एक अंडरस्टँडिंगची इथे गोष्ट आहे. ए जे काम 15 दिवसात करतो आहे तेच काम बी 10 दिवसामध्ये करतो आहे. दोघांनी एकत्र काम करण्यास सुरुवात केली. ॲक्च्युली काम किती आहे ते फाइंड आउट करणार आपण. 15 आणि 10चा लसावी किती येणार? 30. एची इफिशियन्सी किती आहे? 2 युनिट, कारण 30 डिवायडेड बाय 15 म्हणजे 2 आणि 30 डिवायडेड बाय 10 म्हणजे 3. एक्झॅक्टली. म्हणजे 2 झाडं एका दिवशी ए लावतो आहेत, बी एका दिवशी 3 झाडं लावतो आहेत. दोघा मिळून एका दिवशी किती झाडं लागवड होत आहेत? 5 झाडं लागवड होत आहेत. आणि इथे काय म्हटलेलं आहे? दोघांनी एकत्र काम करण्यास सुरुवात केली, परंतु 2 दिवसानंतर बीला काम सोडावे लागले. तर 2 दिवस तर त्यांनी सोबत काम केलेलं असणार. एका दिवशी दोघं जण किती झाडं लावतात? 5 झाडं. 2 दिवसामध्ये किती झाडं लागवड होणार? 10 झाडं लागवड होणार. राईट. 2 डेजमध्ये 10 झाडं त्यांनी लागवड केलेली आहेत. ठीक आहे. 10 झाडं लागवड केलेली आहेत. एकूण झाडं किती आहेत आपल्याकडे? 30 आहेत. म्हणजे 30 डिवायडेड बाय 30 मायनस 10 जर करतो म्हटलं तर राहिलेले जे झाडं आहेत ते 20. ते कोण लावतो आहेत? उरलेले काम ए पूर्ण करतो आहेत. आणि ए एका दिवशी किती झाड लागवड करतो आहेत? 2 झाडं लागवड करतो आहेत. ए जर एका दिवशी जर 2 झाडं लागवड करत असेल तर 20 झाडं लावायला त्याला किती दिवस लागणार? 20 डिवायडेड बाय 2 म्हणजेच किती? 10 डेज लागणार. एक्झॅक्टली. 10 दिवसामध्ये मग राहिलेले 20 झाडं लागवड होत आहेत. बरोबर आहेत. आणि अशा पद्धतीनं हे आपले 30 झाडं लागवड होत आहेत. आणि जे दिवस येत आहेत ते 10 दिवस आणि 2 दिवस म्हणजे असे 12 दिवसामध्ये हे 30 झाडं लागवड करून आपले फिनिश होत आहेत. आलं की लक्षात? 12 दिवसामध्ये हे जे 30 झाडं आहेत ते लागवड करून फिनिश होत आहेत. कारण इथे प्रश्न विचारताना आपल्याला हे नाही विचारलेलं आहे की उरलेले झाडं एने किती दिवसात लागवड केलेली आहेत, असं नाही विचारलेलं आहे. त्यांनी विचारलेलं आहे पूर्ण केली इथपर्यंत हे झालेलं आहे, हे काम किती दिवसांमध्ये पूर्ण झालेले आहेत. म्हणजे जे टोटल जे वर्क आहेत हे जे 30 दिसत आहेत हे 30 झाडांचं काम किती दिवसामध्ये फिनिश झालेलं आहे असं आपल्याला इथे विचारण्यात आलेलं आहे. सो त्याच्यामुळे या गोष्टीवर आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे की नेमका प्रश्न विचारतो काय आहेत. आणि इनकेस सपोज जर तुम्हाला इथे विचारलं असतं की जे उरलेले काम आहेत ते येणे किती दिवसामध्ये फिनिश केलेले आहेत तर तुमचं आन्सर साहजिकच 10 दिवस आलेलं असतं, जे की आपल्याला इथे पर्यायामध्ये सुद्धा दिसून येत आहेत. परंतु आन्सर क्लिक करताना थोडा वेळ तिथं क्षणभर थांबायचं आणि देन क्लिक करायचं. राईट. आन्सर ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं उत्तर असेल. नेक्स्ट क्वेश्चन. एकटा ए एक घर 15 दिवसात बांधू शकतो, तेच घर बी एकटा 10 दिवसात बांधू शकतो. जर ए आणि बी हे एक दिवसाआड काम करत असतील, जर ए पहिल्या दिवशी काम करतात तर ते दोघे घर बांधण्यासाठी किती दिवस लागतील, अशा पद्धतीचा आपल्याला इथे प्रश्न विचारण्यात आलेला आहे. मग काय सोपा आहे आणि सरळ आहेत. ठीक आहे. एक गोष्ट लक्षात येते आहेत आपल्या इथे, ए
15 दिवसात ते घर बांधतो आहेत, बी तेच घर 10 दिवसात बांधतो आहेत. आता इथे काय येणार, टोटल युनिट कन्सिडर करणार आपण. 10 आणि 15चा जो एलसीएम येतोय तो किती येतोय, 30 युनिट. 30 युनिट ते 30 फ्रॅक्शन आहेत त्या घराचे, असं आपण कन्सिडर करणार आहेत. राईट, 30 फ्रॅक्शन आहेत म्हणजे 30 रूम्स आहेत, त्या एका पूर्ण घराला 30 रूम आहेत, असं कन्सिडर केलं तरी काही हरकत नाही आहेत. सो ए जो आहेत एका दिवशी 2 रूमा बांधतो आहेत आणि बी एका दिवशी 3 रूम फिनिश करतो आहेत. एक्झॅक्टली, ठीक आहे. आता इथे काय म्हटलेलं आहे, जर ए आणि बी हे एका दिवसाआड काम करत असेल, म्हणजे पहिल्या दिवशी याला एने 2 रूमा बांधून फिनिश केलेला आहे, दुसऱ्या दिवशी बी आला, बीने 3 रूम बांधल्या, बरोबर आहेत. आणि हे असं अल्टरनेटिव्हली चालत राहिलं जोपर्यंत 30 रूम फिनिश होत नाही तोपर्यंत चालत राहिलेले आहेत. तर आपल्याला विचारलेलं आहे तर ते किती दिवसामध्ये ते फिनिश होईल. एक्झॅक्टली, जर मी बघतो म्हटलं तर या 2 दिवसामध्ये काम जे आहे ते किती झालेले आहेत, 5 रूम बांधून झालेले आहेत. 2 दिवसामध्ये काम 5 रूम जर बांधून होत असेल तर 30 रूम आपल्याला बांधायचे आहेत. 30 डिवायडेड बाय 5 करणार, 5 सका 30 म्हणजे 6 दिवस क्लिक करायचं आहे का, नाही. कारण हे जे आपल्याला टोटल एफिशियन्सी आलेली होती ही 2 दिवसामिळूनची एफिशियन्सी होती आणि त्याच्यामुळे आपण 30 डिवायडेड बाय 5 केलेलं होतं आणि आलेला आन्सर 6 आहेत. हा जो भागाकार आहे याला मल्टिप्लाइड बाय 2 करणार आपण, कारण तिथून आपल्याला लक्षात येईल की हे जे 6 आलेले आहेत या दोघांच्या कॉम्बिनेशनमुळे 6 आलेले आहेत. आलं का लक्षात. म्हणजेच ए पहिल्या दिवशी जातो आहे, 2 युनिट काम करतो आहे, 2 रूम बांधतो आहेत. मग ए दुसऱ्या दिवशी विश्रांती घेतो आहेत. मग दुसऱ्या दिवशी बी जातो आहेत, बी 3 रूम बांधतो आहेत. पुन्हा तिसऱ्या दिवशी ए जातो आहेत, ए 2 रूम बांधतो आहेत. चौथ्या दिवशी बी जातो आहेत, 3 रूम बांधतो आहेत. तर अशा पद्धतीने ते काम फिनिश होत आहेत. तर 2 दिवसामिळून ते काम किती फिनिश होऊन राहिलेलं आहेत, 5 रूमचं काम फिनिश होऊन राहिलेलं आहे. आणि 30 डिवायडेड बाय 5 30 रूम आपल्याला बांधायच्या त्या घरामध्ये. एक्झॅक्टली 30 डिवायडेड बाय 5 जर करतो म्हटलं तर किती आलेले आहेत, 6 आलेले आहेत. आणि हे जे 5 जे फॉर्म झालेले होते ते 2 दिवसामिळून फॉर्म झालेले होते. 2 दिवसाची ती एफिशियन्सी होती. तर जे आपल्याला जे टाईम आलेला आहे तो 6 गुणिले 2 करणार, म्हणजेच आपल्याला तिथून येतात की 12 डेज हे काम फिनिश व्हायला लागणार. राईट, आन्सर ऑप्शन क्रमांक 1 हे याचं आन्सर असेल. बघा, या प्रिव्हियस इयर क्वेश्चनच्या माध्यमातून सर्वच्या सर्व टाईप्स तुमचे बऱ्यापैकी टाईप्स तुमचे कव्हर करण्याचा मी प्रयत्न करतो आहेत. ठीक आहे, म्हणजे जेणेकरून तुम्ही हे लेक्चर बघितल्यानंतर तुम्हाला जस्ट एवढं लेक्चर जरी बघून गेले तुम्ही तरी तुमचा टाईम अँड वर्कवरचा प्रश्न अटेम्प्ट व्हायला पाहिजे. एका बांधकाम करण्यासाठी 10 समान वेगाने काम करणाऱ्या कामगारांची नेमणूक केली. 2 कामगारांनी दुसऱ्या दिवशी काम सोडले, दुसऱ्या दोघांनी तिसऱ्या दिवशी काम सोडले व हे असे काम संपेपर्यंत चालू राहिले. याच्या परिणामी काम संपायला 2 दिवस जास्त लागले. जर 10 कामगारांनी सर्व दिवस काम केले असते तर काम करायला लागणारे दिवस आपल्याला इथे निवडायचं आहे. राईट, 10 कामगार प्रत्येक दिवशी होते तर ते काम किती दिवसात फिनिश झालेलं असेल. ऑब्व्हियसली यार आता इथं सोपं आहे आणि सरळ आहे. ठीक आहे, एक गोष्ट लक्षात येत आहेत की 10 समान वेगाने, इफिशियन्सीचा रेट कसा आहे त्यांचा इक्वल आहेत. म्हणजे एक या इफिशियन्सीने 10 लोक म्हणजे प्रत्येक लोक एक व्यक्ती 1 झाड लावत आहेत तर 10 लोक ऑब्व्हियसली 10 झाडं लागवड करत असणार, कारण इफिशियन्सीचा रेट कसा आहे त्यांचा सारखा आहे. तर मी म्हटलेलं आहे की एक व्यक्ती 2 झाड लावतो आहे तर ऑब्व्हियसली 10 व्यक्ती 20 झाडं लागवड करत असणार. मी म्हटलं की एक व्यक्ती 3 झाडं लागवड करत आहेत तर ऑब्व्हियसली 10 व्यक्ती 10 गुणिले 3 टाइम इंटू इफिशियन्सी इक्वल टू टोटल वर्क. वेळ गुणिला कार्यक्षमता बरोबर एकूण काम. एक्झॅक्टली, ठीक आहे. आता याच पद्धतीनं आपण हा प्रश्न सॉल्व्ह करणार आहेत आणि हा रिसेंटली झालेल्या एक्झाममध्ये आपल्याला विचारण्यात आलेला होता. तर एक बांधकाम करण्यासाठी 10 समान वेगाने 10 समान वेग आहेत. ठीक आहे, जी कार्यक्षमता आहेत 10 आहेत. तर कामगारांची नेमणूक केली. 2 कामगारांनी दुसऱ्या दिवशी काम सोडलेले आहेत. जो वेळ आता समान वेगाने म्हटलेला आहे 10 गुणिले 1 करणार आपण. ठीक आहे, 10 गुणिले 1 जे टोटल वर्क आलेलं आहे आपलं 10 युनिट वर्क आलेलं आहेत. एक्झॅक्टली, आता 2 कामगार दुसऱ्या दिवशी सोडून गेलेले आहेत म्हणजे राहिलेले कामगार किती असणार, 8 असणार. यांची इफिशियन्सी 1 आहे. टोटल मेन इंटू इफिशियन्सी इक्वल टू टोटल वर्क मिळणार आपल्याला 8 गुणिले 1 8. त्याच्यानंतर दुसऱ्या दोघांनी तिसऱ्या दिवशी काम सोडलेले आहेत आणि हे असंच संपेपर्यंत चालत राहिलेलं आहेत. आता तिसऱ्या दिवशी
6 गुणिले 1 6 झाडं लागवड झाली असणार. मग पुन्हा चौथ्या दिवशी अशा पद्धतीनं, म्हणजे हा पहिला दिवस झाला आहे, हा दुसरा दिवस झालेला आहे, हा तिसरा दिवस झालेला आहे, हा चौथा दिवस झालेला आहे. 4 गुणिले 1 4. त्याच्यानंतर 5व्या दिवशी पुन्हा 2 गुणिले 1, कारण 2 लोक सोडून गेलेली आहेत, बरोबर आहे. 2 गुणिले 1 2. अशा पद्धतीनं हे काम फिनिश झालेलं आहे. आणि इथे म्हणत असताना यांनी काय म्हटलेलं आहे की संपायला त्यांना 2 दिवस जास्त लागलेले आहेत. सॉरी, संपायला यांना 2 दिवस जास्त लागलेली आहेत. ठीक आहे, इथं आपल्याला दिसून येत आहेत. बट एनिवे, तर जर 10 कामगारांनी सर्व दिवस काम केले असते तर ते काम संपायला किती दिवस लागले असते? ऑब्व्हियसली यार, आता इथे जर बेरीज जर करतो आहेत मी, 10 8 18 6 24 4 28 2 30, म्हणजे जे टोटल वर्क आहे ते किती आहे? 30 युनिटचं टोटल वर्क आहे, किंवा 30 झाडं लागवडीला त्यांना दिलेली होती. 10 माणसाचा जो इफिशियन्सीचा रेट आहे, एका दिवशी 1 झाड लागवड करतोय एक माणूस, तर एका दिवशी किती झाडं लागवड करून होणार? 10 झाडं होणार. दुसऱ्या दिवशी 8 माणसं येत आहेत, 2 माणसं सोडून जातो आहेत, 8 झाडं लागवड होत आहेत. तिसऱ्या दिवशी 6 माणसं येत आहेत, 6 गुणिले 1 जी इफिशियन्सी आहे तेच करतो आहेत आपण, 6 आलेलं आहेत. चौथ्या दिवशी 4 माणसं येतो आहेत, 1 झाड लावतो आहेत एक व्यक्ती, तर 4 झाडं लागवड होत आहेत. 5व्या दिवशी 2 व्यक्ती येत आहेत, एक व्यक्ती 1 झाड लागवड करत आहेत, तर अशा पद्धतीनं 2 झाडांची लागवड होऊन राहिलेली आहेत. बेरीज जर करतो म्हटलं तर 30 झाडांचं ते टोटल वर्क होतं, म्हणजे 30 झाडं आपल्याला लागवड करायची होती. आणि इन केस जर कोणीही सोडून नसतं गेलं तर 10 कामगारांनी ते काम किती दिवसात संपवलेलं असतं? सो 30 डिवायडेड बाय 10 किती येणार? 3 डेजमध्ये ते काम फिनिश झालेलं असतं. आलं का लक्षात? 3 डेजमध्ये ते काम फिनिश झालेलं असतं. सो पर्याय क्रमांक 2 हे आपलं याचं उत्तर असणार. बघा, ते इथं 3 डेज आहेत म्हणून तिसरा पर्याय क्लिक नाही करायचा, थोडं लक्ष द्यायचं. आन्सर आल्यानंतर एक्साइटमेंटमध्ये आपलं होऊन जाते तसं, परंतु ते व्हायला नको आहेत, त्याच्यावर तुम्हाला कंट्रोल करणं गरजेचं आहे. त्याला सिली मिस्टेक अशा पद्धतीनं होतात. ठीक आहे, पर्याय क्रमांक 2 हे आपलं आन्सर आलेलं आहे. खूप सोपं आहे आणि सरळ आहे, फार केसं आगळं वेगळं नाही आहे. नेक्स्ट प्रश्न, 400 माणसे एका दिवसात 9 तास काम करून त्या कामाचा 1/4 भाग 10 दिवसात पूर्ण करतात. जर दर दिवशी त्याच गतीने 8 तास काम करणारी किती अतिरिक्त माणसे उरलेले काम 20 दिवसात पूर्ण करतील? अशा पद्धतीचा आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे सर. आणि याच्यामध्ये अवघड असण्यासारखं काहीच नाही आहे. 400 माणसे एका दिवसात 9 तास काम करतात आणि त्या कामाचा एका दिवसात 9 तास काम करून त्या कामाचा 1/4 भाग 10 दिवसात फिनिश करतात. बरोबर आहेत? 10 दिवसात फिनिश करतात. जे काम आहेत कामाचा कितवा भाग? 1/4 भाग. जे वर्क आलेलं आहे ते आपण असं या पद्धतीने त्याची मांडणी करणार. आणि पुढे म्हटलेलं आहे तर दर दिवशी त्याच गतीने जी आपल्याला M2 शोधायची आहे ते आपण फाइंड आउट करणार. 8 तास काम करणारी किती अतिरिक्त, हा शब्द इथे अतिशय महत्त्वाचा आहे. अतिरिक्त माणसं उरलेले काम 20 दिवसात पूर्ण करतील. अतिरिक्त माणसं उरलेले काम 20 दिवसात पूर्ण करतील. आता 1/4 भाग जर हे लोक कंप्लीट करतायत 400 लोक, तर उरलेलं राहिलेलं काम किती असणार? सो ऑब्विसली 4 पैकी 1 भाग 400 लोक करत आहेत 9 तास काम करून 10 दिवसामध्ये, तर राहिलेले 4 पैकी 3 भाग हे लोकांना करायचं आहेत. एक्झॅक्टली 4 पैकी 3 भाग या लोकांना करायचा आहेत. सो ऑब्विसली यार आता हा 4 इथून कॅन्सल्ड होणार कॅल्क्युलेशनच्या माध्यमातून, राईट. त्याच्यानंतर आणखी काय काय कॅन्सल्ड होत आहेत? 20 इथे कॅन्सल्ड होणार. त्याच्यानंतर 2 चौक 8, 2 पंच 10, 4 पंच 20, 5 5 25, 25 गुणिले 9 किती येणार? 225 एक्झॅक्टली. ठीक आहे, इथे लिहून घेतो मी. 225 आलेला आहे. आणि हा जो 3 बाकी आहेत हा इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये येणार आणि हा M2 इथे असं राहणार. सो 200 गुणिले 3 म्हणजे 600, 25 त्रिक 75, म्हणजे 675 हे का आलेले आहेत? M2 आलेले आहेत. जे एकूण माणसं जे लागत आहेत आपल्याला राहिलेलं काम फिनिश करायला ते 675 लागतात. परंतु आपल्याला विचारताना इथे अतिरिक्त माणसं विचारलेली आहेत. जी आधी किती माणसं होती? 400 होती. आणि नंतर किती ॲड झालेली आहे याच्यामध्ये? 675 मध्ये 400 आहेत सर, म्हणून आपण याच्यामध्ये 400 मायनस करणार. जी 275 माणसं लागत आहेत ती आपल्याला अतिरिक्त माणसं लागत आहेत. म्हणजे आन्सर ऑप्शन काय असणार आपला? 1 हे आन्सर असणार. इथे 675 सुद्धा ऑप्शन आहेत, परंतु 675 आपल्याला क्लिक करायचं नाही आहे.
आला का लक्षात? आपल्याला अतिरिक्त माणसं विचारलेले आहेत, ॲडिशनल मेन किती लागतील, तर ते येणार आपले 275. हे 400 त्याच्यामधून डिडक्ट होतील, कारण 400 माणसं आपल्याकडे आहेच ना. 304 काम पूर्ण करायला आपल्याला नो डाऊट 675 माणसं लागणारच आहेत, परंतु 675 माणसांमध्ये आपल्याकडे 400 माणसं ऑलरेडी आहेत, राईट. मग अतिरिक्त लागणारी माणसं किती असणार? ऑब्व्हियसली 275 ही माणसं असणार. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 आपलं हे उत्तर असणार. नेक्स्ट प्रश्नाला जाऊया. शेतातील तण काढण्यासाठी 5 मजुरांना 12 दिवस लागतात, तेच काम करण्यासाठी 15 मजुरांना किती दिवस लागतील? आता यार साधं सोपं अशी गोष्ट आहे, ठीक आहे. 5 गुणेला 12 आणि सेम इफिशियन्सीने तेच काम करण्यासाठी 15 मजुरांना किती दिवस लागतील? सो 5 एक 5, 5 त्रिक 15, 3 चौक 12. सो डी इक्वल टू किती येणार? 4. म्हणजे हा जो 15 आहे हा इकडे भागाकारामध्ये येऊन जाईल आणि भागाकारामध्ये येत असताना, ठीक आहे, 5 त्रिक 15 आणि 3 चौक 12. सो डी इक्वल टू किती येणार? 4 येणार. आन्सर ऑप्शन क्रमांक आपलं काय असणार? 2. ओके, चालेल. 7 व्यक्ती रोज 9 तासाप्रमाणे काम करीत असल्यास एक काम 64 दिवसात पूर्ण करतात, राईट. 7 व्यक्ती रोज 9 तास प्रमाणे काम करत असल्यास 64 दिवसात ते काम पूर्ण करतात. तेच काम, सेम काम 6 व्यक्ती रोज 7 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील? 6 व्यक्ती रोज 7 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील? डी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, दिवस फाइंड आउट करायचे आहेत. सो 7 7 कॅन्सल, त्याच्यानंतर 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9, 32 गुणेला 3 96. सो जे दिवस लागत आहेत आपल्याला, जे डेज लागत आहेत ते किती आहेत? 96. आन्सर ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं उत्तर असणार. खूप सोपे आणि सरळ पद्धतीनं. नेक्स्ट प्रश्न. 4 पुरुष अथवा 6 स्त्रिया एक काम 20 दिवसात पूर्ण करतात, तर 2 पुरुष व 9 स्त्रिया मिळून तेच काम किती दिवसात पूर्ण करतील? आता जे आपल्याला इथे जे दिसतं आहे 4 पुरुष अथवा 6 स्त्रिया, एक्झॅक्टली आता इथे कळणार आपल्याला इफिशियन्सी कशा रीतीने आपण फाइंड आउट करणार. 4 पुरुष अथवा 6 स्त्रिया म्हणजे 4 मेन इक्वल टू किती आहेत? 6 फिमेल आहेत. आलं का लक्षात? जेवढं काम 4 माणसं करतात तेवढंच काम 6 स्त्रिया करत आहेत, राईट. जेवढं काम 4 माणसं करतायत तेवढंच काम 6 स्त्रिया करतायत. आणि इथे कळत आहेत आपल्याला इफिशियन्सी ऑब्व्हियसली माणसाची किती असणार? जास्तच असणार. तर अशा केसमध्ये जे व्हेरिएबल आहेत, सो 4 गुणेला एम याचा अर्थ असा होतो, 6 गुणेला एफ याचा अर्थ असा होतो. आलं का लक्षात? म्हणजे मेन इंटू फिमेलची इफिशियन्सी आपल्याला कळून येईल की मेनची माणसाची इफिशियन्सी किती आहे आणि महिलांची इफिशियन्सी किती आहे. एम डिवायडेड बाय एफ इक्वल टू हा 6 ॲज इट इज राहणार. हा 4 जो इथे एमला मल्टिप्लिकेशनमध्ये आहे तो इथे बेसला जाणार. 2 दोन्ही 4, 2 त्रिक 6. म्हणजे माणूस एका दिवशी 3 झाडं लागवड करत असेल तर त्याच वेळेला महिला एका दिवशी किती झाडं लागवड करत आहेत? 2 झाडं लागवड करत आहेत. आलं का लक्षात? माणूस एका दिवशी 3 झाडं लागवड करत असेल तर त्याच केसमध्ये महिला एका दिवशी 2 झाडं लागवड करत आहेत. आणि आपल्याला विचारलेलं आहे जे काम दिलेलं आहे, जे काम आहेत ते आपल्याला माहिती नाही आहे. आधी काम फाइंड आउट करणार आपण, किती आहेत काम? 4 पुरुष अथवा 6 स्त्रिया. आता एक पुरुष 3 झाडं लावतो आहेत. एक पुरुष जर 3 झाडं लागवड करत असेल तर 4 पुरुष ऑब्व्हियसली 4 त्रिक 12 आणि किती दिवसात काम फिनिश होत आहेत? 20 दिवसामध्ये काम फिनिश होऊन राहिलेलं आहे. हे काय आलेलं आहे? टोटल इफिशियन्सी आलेलं आहे 4 त्रिक 12, 12 गुणेला 20 म्हणजेच काय मिळणार आपल्याला? 240 झाडं लागवड करतात ते. बरोबर आहे. जे काम जे दिलेलं आहे 20 दिवसामध्ये 4 माणसाला ते काम फिनिश करायचं आहे. एक माणूस 3 झाडं लागवड करतो आहे तर 20 दिवसात 4 माणसं किती झाडं लागवड करणार? 12. ऑब्व्हियसली 12 गुणेला जर 20 जर करतो म्हटलं तर 240 झाडांची लागवड करायची आहे. आणि हेच 240 झाडांची लागवड आपल्याला कोणाला करायला द्यायची आहे? 2 पुरुष आणि 9 स्त्रिया. 2 पुरुष आणि 9 स्त्रिया. 2 पुरुष म्हणजे 2 गुणेला 3, एक पुरुष 3 झाड लावतो आहेत प्लस 9 स्त्रिया किती झाड लागवड करत आहेत? सॉरी, एका स्त्रीची इफिशियन्सी किती आहेत? 3 आहेत, सॉरी 2 आहेत. 2 गुणेला 9 जे मिळत आहेत आपल्याला ते काय येणार? 240 डिवायडेड बाय 3 दोन्ही 6, 9 दोन्ही 18, 6 24. सो 240 डिवायडेड बाय 24 म्हणजेच किती येणार? 10 डेज. 10 डेजमध्ये ते काम फिनिश होणार. सो आन्सर ऑप्शन क्रमांक काय येणार आपलं?
2 हे आपलं उत्तर असणार. 10 डेज आहे. केलं कशा पद्धतीनं ते लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहेत. इथे जे दिसत आहेत 4 मेन इक्वल टू 6 फिमेल आहेत. म्हणजे 4 माणसं जेवढं काम करत आहेत तेवढंच काम 6 फिमेल करत आहेत. सो 4 इंटू एम, म्हणजे एमची एफिशियन्सी माहिती आहेत का आपल्याला? नाही. सो एका माणसाची कार्यक्षमता माहिती आहेत का? नाही. म्हणून 4 इंटू एम केलेला आहे इक्वल टू 6 इंटू एफ केलेला आहे. आलं का लक्षात? सो एम डिवायडेड बाय एफ, म्हणजे हा जो एफ आहे हा एमच्या डिवायडेडमध्ये जाणार, किंवा तुम्ही या एफच्या खाली सुद्धा एम लिहू शकता. मग हा 6 तुम्हाला इकडे घ्यावा लागेल. आणि जे व्हॅल्यू दिसतो आहेत आपल्याला, सो एमच्या समोर 3 आलेले आहेत, एफच्या समोर 2 आलेला आहेत. हे काय कम्पॅरिझन म्हणतोय आपण, आणि रेशोच्या याच्यामध्ये शिकलेलो आहेत या सर्व गोष्टी. ठीक आहे, ते एकदा सेशन बघून घ्यायचं नसेल कळलं तर. आता इथे कळत आहेत आपल्याला, इथे दिसून येत आहेत एक माणूस 3 झाड लागवड करत आहेत एका दिवशी, एक महिला 2 झाडं लागवड करत आहेत एका दिवसाला. ठीक आहे, 240 झाडांची आपल्याला लागवड करायला दिलेली आहेत. एक माणूस 3 झाडं जर लावत असेल तर 2 माणसं मिळून 6 झाडं लागवड होऊन राहिलेली आहे एका दिवशी. आणि एक महिला 2 झाडं लागवड करत असेल तर 9 महिलांना ते 18 झाडं लागवड होत आहेत एका दिवशी. सो 18 अधिक 6 24, हे काय झालेलं आहे टोटल इफिशियन्सी. म्हणजे एका दिवशी 24 झाडं लागवड होऊन राहिलेले आहेत. 240 झाडं लागवड करायला त्यांना किती दिवस लागतील? ऑब्विसली 10 डेज लागणार आहे. नेक्स्ट प्रश्न जाऊ आपण. अक्षयची कार्यक्षमता भावनापेक्षा 30% जास्त आहे. अक्षय एकटा 23 दिवसात काम पूर्ण करतो, तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? ज्या पद्धतीने मी तुम्हाला इथे एक गोष्ट सांगितलेली होती की टाइम इंटू इफिशियन्सी इक्वल टू टोटल वर्क. टाइम इंटू इफिशियन्सी इक्वल टू टोटल वर्क. बरोबर आहेत? बरोबर आहेत. आता आपल्याला इथे दिलेलं आहेत की जी अक्षय आहेत, अक्षय आणि भावना, अक्षयची कार्यक्षमता भावनापेक्षा 30% जास्त आहे. जर भावना जर 100% जर काम करत असेल तर अक्षय 130. आलं का लक्षात? ठीक आहे, मी जर म्हटलं की 1010 काढतो आहेत आपलं कॅल्क्युलेशन थोडंसं वाचवण्यासाठी, जर भावना 10 युनिट काम करत असेल तर अक्षय 13 युनिट काम करत असणार एका दिवसाला. भावना जर 10 झाडं लागवड करत असणार तर अक्षय एका दिवसाला 13 झाडं लागवड करत असणार. ही काय झाली? इफिशियन्सी. आलं का लक्षात? आणि अक्षय एकटा ते काम 23 दिवसात पूर्ण करतो. एका दिवशी जर 13 झाडं जर लागवड करत असेल एका दिवशी 13 झाडं जर लागवड करत असेल तर 23 दिवसामध्ये तो काम किती फिनिश करणार? सो 13 गुणिले 23 म्हणजेच काय येणार आपलं टोटल वर्क. मी बेटर वे कॅल्क्युलेशन कशासाठी करणार? काहीच गरज नाही आहे. मला काय करणार सांगितलेलं आहे, तर ते दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील. आता दोघांची जर एफिशियन्सी जर बघतो म्हटलं 10 अधिक 13, एक सेकंड इकडे लिहितोय, 13 गुणिले 23 काय आलेलं आहे आपलं हे टोटल वर्क आलेलं आहे. एक्झॅक्टली 13 गुणिले 23 टोटल वर्क आलेलं आहे. आणि मी म्हटलं, आणि आपल्याला विचारलेलं आहे तर ते दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? 13 अधिक 10 एका दिवशी किती झाडं लागवड होणार? 23 झाडं लागवड होणार. आणि 13 गुणिले 23 हे टोटल वर्क दिलेलं आहे. राईट, रादर कॅल्क्युलेशन करण्यापेक्षा नाहीतरी आपलं आन्सर मिळणारच आहेत. सो बेटर वे की आपण हे असं सुटच ठेवलेलं आहे, त्याला मोकळंच ठेवलेलं आहे. सो 13 गुणिले 23 हे टोटल वर्क डिवायडेड बाय एका दिवशीचं काम किती आहे? 23 कॅन्सल्ड. राहिलेला आन्सर काय आलेला आहे? 13 डेज. म्हणजे आपला पर्याय क्रमांक काय असणार?